वर्ध्यामधल्या पवनार इथे धाम नदीच्या पात्रामध्ये गाळ साचल्यामुळे पात्र दूषित झालेलं आहे। तुळजापूर नागपूर मार्गावरती असलेल्या पवनार इथे पर्यटकांची गर्दी असते आणि अशामध्येच इथे गाळ साचल्यामुळे मोठी झाडं आणि झुडपं वाढलेली आहेत। त्यामुळे हा गाळ काढून टाकण्याची मागणी सध्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। वर्धा जिल्ह्यातील धाम नदीला विशेष महत्त्व आहे आणि पवनार येथे या ठिकाणी आपण पाहू शकतो धाम नदी जी आहे ही धाम नदी पवनारचं एक महत्त्वाचं जलस्रोत मानला जाईल आणि या ठिकाणावरच मोठ्या प्रमाणात वर्धा शहराला पाणी पुरवठा सुद्धा केला जातो। अशात या धाम नदीच्या तीरावर असलेलं पवनार जे आहे हे पवनार पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालं आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आता सध्या ज्या आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाच्या समोर असलेला हा धाम नदीचा एक डोह आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आहे, हा गाळ साचलेला आहे। या गाळाच्या समस्येच्या संदर्भात वेगवेगळी निवेदनं जी आहे ही जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आणि या ठिकाणी यात्रा महोत्सव असेल किंवा या ठिकाणचं गणेश विसर्जन किंवा मूर्ती विसर्जनाचे जे कार्यक्रम होतात त्याची जी जबाबदारी आहे ही वर्धा नगर परिषदकडे असते आणि वर्धा नगर परिषद या ठिकाणी बंदोबस्त करते, वेगवेगळं नियोजन करते। पण अशा प्रकारचा जर गाळ साचत असेल आणि त्याचा उपसा होत नसेल तर मात्र ही समस्या कोणाकडे मांडावी असाच प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना पडलाय। त्यामुळेच या ठिकाणी गाळ उपसा करा अशी मागणी लावून धरत काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत या सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदनं दिलेली आहेत आणि दुसरी बाजू जर पाहिली तर या ठिकाणी नदी संवाद यात्रा किंवा नदी संवादाच्या संदर्भातले अभ्यास दौरे जे आहेत विविध अभ्यासकांनी केले। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी विविध खर्च करण्यात आला, पण अद्याप मात्र धाम नदीपासून तर यशोदा नदीपर्यंतचा जर प्रवास पाहिला तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शोष खड्डे जे आहेत हे शोष खड्डे या संपूर्ण परिसरात दिसून येतात आणि अशा प्रकारचा गाळ साचण्याची जी समस्या आहे ही गाळ साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते। जिल्हा प्रशासनाकडे ज्या पद्धतीने निवेदन करत इथला गाळ उपसा करावा अशी मागणी लावून धरलेली आहे। त्यामुळे नदीचं जे पुनरुज्जीवन आहे हे होणार आणि यातून नदी स्वच्छ होईल आणि या ठिकाणचा जो परिसर आहे हा स्वच्छ दिसेल असा एकूण प्रयत्न होतोय। अशात नेमका जिल्हा प्रशासन जे आहे यावर काही तोडगा काढतं का किंवा नगरपालिकेला अशा प्रकारच्या काही सूचना देतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, पवनार, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।